ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। माननीय शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ कुकाणे अध्यक्ष पोपटराव गोटू लोंढे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची व विद्यार्थी पालकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखा इयत्ता 11वी 39 विद्यार्थी, इयत्ता 12वी 72 असे जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे। सदरच्या जादा प्रवेशात सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेतलेली नाही, तसेच शाळेने जादा प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सक्षम अधिकाऱ्याने रद्द केलेले आहेत। असे असतानाही शाळेने 12वीचे प्रवेश देऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची फसवणूक करून भरलेले आहेत। या अतिरिक्त 183 विद्यार्थ्यांचे 26,78,205 रुपये घेऊन शासनाची फसवणूक करून मुख्याध्यापक व अध्यक्ष पोपटराव गोटू लोंढे यांनी घेतलेले आहेत। तसेच अध्यक्ष पोपटराव गोटूजी लोंढे यांनी कुकाण्यातील विद्यार्थी व ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या पालकांची अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन एकाच इमारतीत संस्था संचलित सर्व शाळा भरत असून पालकांकडून नियम डावळून फी वसुली केली जात आहे। याबाबतची चौकशी करून शिक्षण मंत्री साहेबांनी तात्काळ कारवाई करावी असे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समिती लवकरच शिक्षण मंत्री साहेबांना देणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।